तर राम राम मंडळी. तर आजचा शूट आपण नंबर 1 केला व आपले पण थोडेफार क्लिपा घ्यावं, इंस्टाला पोस्ट सोडावं असा विचार आज आपला होता. तर चांगल्या प्रकारे आपण क्लिपा घेतल्या व इंस्टाला आपण पोस्ट केल्या. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आमचे वडील शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पण मला असं वाटलं की काहीतरी फळबाग लावावं व त्यांची थोडीशी हेल्प करावी, म्हणून आज आपण फळबागेची लागवड कशा पद्धतीने लागतात काय नाही हे बघण्यासाठी उमरीला गेलो व तिथे गेल्याच्या नंतर सगळी माहिती घेतली. तर भोकरहून येता येता मित्रांनो, मी बघितलं की एक गरीब घरातला व्यक्ती उपोषणाला बसलेला आहे. तर ते व्यक्ती मित्रांनो कायद्याच्या मार्फत आपली अडचण भागवण्याचाही प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, याच्या घरासमोरून एक वाट जात होती, ती 8 ते 12 फुटाची होती म्हणे. तर मित्रांनो, ती वाट त्याच्या शेजाऱ्यांनी त्याचं घर थोडंसं पुढे नेऊन ती वाट रोखवली आहे. तर यांनी कायद्यामध्ये अर्ज वगैरे केली. तर यांनी वाट बघत आहे की काय नाही मिळेल काय नाही. तर मित्रांनो, यांनी चांगल्या प्रकारे उपोषण करत आहे, म्हणजे 2 दिवस झाला हा अन्न न खाता तिथे उपोषण करत आहे मित्रांनो. तर हा चांगल्या प्रकारे संघर्ष करतोय, तर याला न्याय नक्की मिळेल असं मला वाटते मित्रांनो. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की याला न्याय मिळेल किंवा नाही मिळेल. तर असे काही घरासमोर, म्हणजे प्रत्येकाच्या घरासमोर असे कुचकी माणसं असतात मित्रांनो, की शेजारचे पाजारचे जे पुढल्याचे भलं म्हणजे चांगलं बघण्याची इच्छा नाही होत. गरिबाला तर सगळीकडून टेन्शन म्हणजे ताण आहेच मित्रांनो. तर त्या गरिबामधला हा एक व्यक्ती. तर गरिबाला काय मित्रांनो, आता बाबासाहेबांनी कायदा काढला म्हणून गरिबाला थोडंफार न्याय मिळते. पहिलं तर काहीच नव्हतं मित्रांनो, सगळा धिंगाणा होता. तर थोडंफार लाईफमध्ये असे चांगल्या प्रकारे चालत असतं मित्रांनो सगळ्यांच्या. व तुम्ही पण मित्रांनो संघर्ष वगैरे करत जा, लाईफ पुढे जाण्याचे प्रयत्न करत जा. व कोणी अशी अडचणी करत असेल तर असे तुम्ही पण कायद्याने त्याला चांगला धडा शिकवण्याचा प्रयत्न करत जा. तर मित्रांनो, माझा दिवस असा चांगल्या प्रकारे जात होता. मी त्या व्यक्तीचा न्याय मिळावा म्हणून तिथे